प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 5व्या अध्यायाचं पारायण करणार आहोत. तरी तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर पारायण वाचू शकता किंवा ऐकू शकता. आणि या अगोदरचे अध्यायाचे पारायण तुम्ही वाचलं नसेल, ऐकलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व अध्याय अगोदरचे पाहायला भेटतील. तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाचे मराठीत सविस्तर अर्थ असे व्हिडिओसुद्धा तुम्हाला ऐकायला भेटतील. तसेच इतर विविध ग्रंथाचे पारायण तसेच त्याचे मराठी अर्थसहित व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर मिळतील. तरी आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजेच नक्कीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता पारायण वाचायला सुरुवात करूयात. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 5. ओम गणेशाय नमः. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो है कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरोपीला होता बहु असू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्हा नेनतयाची या चित्ता. आपुले चाडे अनंता उमजू नोहे. एक एक सरा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलीजे. हे अनेकी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्या राऊळासा विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवन. जो परिणामीचा निर्वाळा अचुंबी तू एक फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सोकासना सांगडे सोह पे होय. एने अर्जुनाचेनी बोले, देवो मनी रिझले. मग होईल एके म्हणितले संतोषनिया. देखा कामधेनु ऐसे माये, सदैव जया होय. तो चंद्रू ही परीला हे खेळावया. पाहे शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता. काय शिरब्दू दूध भाता देई जे चिना. तैसा उदर्याचा कुरुठा, कृष्णा आपू जहालिया सुभटा. का सवे सुखाचा वसोटा, तोची नोहावा. एथ चमत्कारू कायसा, गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले, तये हसोनी एरे दिदले. तिची सांगे न बोलिले काय कृष्णे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता. मोक्ष करतत्वता दोन्हीही होती, तरी जाना नेना सकळा. हा कर्मयोगी किर प्रांजळा. जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे, तरी सोह पहाची देखीजे. येणे संन्यास फळत लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझं संन्यास याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जानसी तू. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. जो सुनिचळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझे ऐसे आठवण. विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा झाला, संगी तोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे तेजावे. जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून. देखे अग्नि विजोनी जाये, मग जे राखोडे केवळ होये. ते कापुसे गिवसू ए जिया परी. तैसा असतेनी उपाधी, नाकळी जे जो कर्मबंधी. जयाची जे बुद्धी संकल्पू नाही, म्हणून कल्पना जे सांडे. तैची गा संन्यासू घडे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगी एरवी. तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्य कर्मसंस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती हे भिन्न. एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाशो आहाती. पै सम्यक एके अनुभवे, जेही देखिले तत्व आघवे. ते दोन्ही तेही एके भावे मानिती गा. आणि सांख्य जे पाविजे, तेची योगी गमिजे. म्हणून एकता दोही ते सहजे इया परी. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा. तैसे एके योग संन्यासा ओळखेजो. तयासीची जंगे पाहले, आपण पे तेनेची देखिले. जया सांख्य योग जाणवले भेदेविना. जो युक्तिपंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता. तो महासुखाचा निमथा
वहिला पावे. एरा युग स्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. जेणे भ्रांतीपासूनी हिरतले गुरुवाक्य मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिद्धूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पने काढिले जायेची मनची चैतन्य झाले. तेने एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरवी आघवे तरी अकर्ता तो. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागी विन अमृताचे गुण. दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी अनेकाची परी तोही एके शरीरी. तोही एक शरीरी. अशेषाही व्यापारी वर्तू दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे. परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे. अवसरचित बोलणे तयाही आथी. आहार ते स्वीकारी ते जावे ते परिहारी. निद्रेची अवसरी निधीजे सुखे. आपुले निच्छा वसे तोही का चालतू दिसे. पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. हे सांगो काय एक एक देखे श्वसच साधिक आणि निमिष आदी करुणी. पार्थात याचे ठाई हे आघवेचे आथी पाही. परी तो करता नव्हे काही प्रतितिंबळे. जय भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयीचे इला म्हणून या. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती. आपुली या अर्थी वर्तत आहाती. दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्म करी सकळे परी कर्मबधा नाकळे. जैसे नसिंपे जळे पद्मपत्र. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदयचे. ऐसा व्यापार तो बोलीचे शारीरुगा. हेच मराठे परियेसी तरी बाळकाची चेष्टा जैसी. योगी ए कर्म करीती तैसी केवळा तनु. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निंदिले. तीर्थ मनची रहाटे ऐकले स्वप्नी जेवी. नवले एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा. देह होऊ नेदी उजगरा परी सुख दुःखे भोगी. इंद्रियाचा गाविने निजे ऐसा व्यापार जो निपिजे. तो केवळ उगा म्हणजे माणसाचा. योगी येतोही करीती परी कर्मे न बांधी जती. जे सांडिले आहे संगती अहभावाची. आता झाले ब्रह्महत जैसे पिशासाचे चित्त. मग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे आळविले ऐके. शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. हे असो कांजे विन जे काही कारण. ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. मग सर्वत्र ते जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी. परी ते निष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्म करिता पाही चोखळले. गा करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्मा. है जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्र ते. जे बोलणे बोल परोते बोलवले. येथ इंद्रियाचा पांगू जया फिटला आहे सांगू. तयासीची आथी लागू परिसावया. हा असो अति प्रसंगो न संदीपा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. जे म्हणा आकळीता कुवाडे घांगू सीता बुद्धी नातुडे. ते दैवाची नेसुर वांडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे. तरी आणिके काय करावे सांगे कथा. हा अति विशेषू श्रोतयाचा जाणोनी दास निवृत्तीचा. म्हणे संवादू दोघाचा परिसोनी परिसा. मग कृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निवृत्ते चित्त देई. तरी आत्मयोगी हाथीला जो कर्मफळासी विटला. तो घर रिगोणी वरीला शांती जगी. एरो कर्मबंधे किरीटी अभिलाषाची गाठी. कळासला खुंटी फळभोगाचा. जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे. मग न की जेची येणे भावे उपेक्षी जो. तो जयाकडे वास पाहे तेऊ ती सुखाची सृष्टी होये. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतुची परी नाही. करी तुची न करी काही फल त्यागी. जैसा का सर्वस्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करतायसे म्हणे पे तरी कवने कर्मी न शिंपे. जे हातोपाव न लिपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूताचे दळवाडे उभारी भले. जगाचा जीव आहे परी कवनाचा काही नव्हे. जगची है
हे होय जाये तो शुद्धी ही नेणे पाप पुण्याशी शेपासीची असतू न देखे आणि साक्षी ही होऊ न ठके एरे गोठी कायसी पै मूर्ताची मेळे तो मूर्ताची होऊनी खेळे परी अमृतपण न मेळे दादुलयाचे तो सुजी पाळी सहारी ऐसे बोलते जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा ते अज्ञान जे समूळ ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मैसरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे इथ ईश्वर एक करता ऐसे मानले जरी चित्ता तरी तेची तोची मी हे स्वभाव आता आधीची आहे ऐसे विवेक उदो चित्ती तयासी भेदुकायचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या रावळी उद्याची सूर्य दिवाळी की एरी ही दिशा येईची काळी काळीमा नाही बुद्धीनिचे आत्मज्ञान ब्रह्मारूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निसी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची हृदयात गिवसित आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपण पेची जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे काय असे नवलू येथ परिदैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे काविवेकू हा नोळखे भ्रांती ती जेवी नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृतनायके कानी मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंद्रो न स्मरे जैसा भूती भेदून येणती तैसा ज्ञानी येते मग हा मशकू हा गजू की हा पचू हा द्वीपू पहिले इतरू हा आत्मजू हे उरे लके ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया इथ भेदू तरी की देखा जरी अहम भावा उरला ओहावा तो आधीची नाही आघावा आता विषम काही म्हणून सर्वत सदा समा ते आपणाचे अद्वय ब्रह्मा हे संपूर्ण जाणे वर्मा समदृष्टीचे जी ही विषय संगुण सांडिता इंद्रिया ते न दंडिता परिभोगिली निसंगता कामेविना जी ही लोकाचे आधारे लौकिकाचे व्यापारे परिसांडिले निदसुरे लौकिक हे जैसा जना माझी खिचरू असतोची जना नहे गोचरू तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तया ते हे असो पावण्याचे निमेळे जैसे जळीचे लोळे ते अनेके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे रवी ब्रह्माची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होय तया पुरुष लक्षण ही आहे अर्जुना संशय पसांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळाचे निपुरे जैसे नलोटी जे कागिरीवरे तैसा शुभाशुभी नवी करे पातला जो तोची तो निवृत्ता समादृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्मा जो आपण पे सांडून कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय नसेवी हे काही विचित्र येथ सहजे सो सुखाचे नि अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणून बहिरे पाऊल न घली सांगे कुमोदळ दळाचे निताटे जो जेवीला चंद्रकिरणी चोखटे तो चोकरू काही वाळवंटे चुंबित आहे तैसे आत्मसुख पाहिले जयासी आपण पे जी फावले तया विषय सहजे सांडवले म्हणो काही एरवी तरी कौतुके विचारून पाहे पानिके या विषयाची निसुखे कवी ती कवना जी हे आपण पे नाही देखिले तेची हिरी इंद्रियार्थी रंजले जैसे रंकुका आळुकेले तुषा ते सेवी नातरी मृगे तृषा पिडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धीवर रडिते ठाकून येते तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे तरी विद्य स्फुरणे का न पाहे जगा माझी संगे वार्तवर्षात पुधरे ऐसे अभ्राछायाची जरी सरे तरी तरी त्रिमाळिके धाळे तरी त्रिमाळिकी धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेनता गावाया जल्पिजे जैसे महुरकार म्हणिजे विषकंदा ते नातरी ब्रह्मा नाम मंगळू रोहिणी ते मनती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषयुकू हा हे असो आघवी बोली सांग पासर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मुशकासी जैसा आमिष कवळू पांडवा मिनू नसे वितवची भरवा तैसे विषय संग आघवा निभ्राते जाणे
हे विरक्ताची ये दिठी, जे न्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची ये पुष्टी, सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख, ते सांध्यतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे, ते अंतरणे न ते बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पुय पंखीचे किडे, काय चिळसी घेती, ते या दुःखाची जिवार, ते विषय कर्दमीचे दुर्धर, ते भोगजळीचे जलचर, सांडिती घेवी, आणि दुःख योनीची या हाती, ती या निरर्थका तरी नव्हती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव, नातरी गर्भवासादी संकट, काय जन्ममरणीचे कष्ट, हे विसावे विन वाट व्हावे कवने, जरी विषयी विषय सांडिजेल, तरी महादोषिके वसी जेल, आणि संसार हा शब्द नव्हेल, लटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले, जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख, या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा, तू झणे कही ये वाटा, विसरोनी जासी, पै याती विरक्त पुरुष, तेजी ती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविल नावडे, ज्ञानी याच्या अनठाई, याची मातुही किर नाही, देही देह भावे जिही स्ववश केले, जया ते ब्रह्माची भाष, नेनी जेची निशेष, अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपण भोगीचे, जैसे पक्षी फळ चुंबीचे, तैसे नव्हे तेथ विसरीचे, भोगिते पणही भोगी अवस्था एक उठी, ते अहंकाराचा चळू लोटी, मग सुखेसी आठी गाढेपणे, ती आलिंगन मेळी, होया आपोआप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे, का आकाश वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखाची उरे स्वरूपे, सुरती थिये, ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकच होय, तरी तेथ साक्षी कवन होय, जाणते जे, म्हणून असो हे आघवे, येथा न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे, आत्मा राम, जे ऐसोनी सुखी मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले साम्य रसाचे, ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधी विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव, की परब्रह्माचे स्वभाव, ना तरी अलंकाराले अवयव ब्रह्माविद्येचे, ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक वाणीसी काही, तू संतस्तव निरतसी, तरी कथेची से न करिसी, की निराळी बोलते कसी सनागर, परी तो रसातिशय मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपोजळी, करी साधू हृदय राऊळी, मंगळ उखा, ऐसा श्री गुरुचा उवाईला, निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला, तेची ऐका, अर्जुना अनंत सुखाचा डोही, एकसरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावणी तेही तेची झाले, अथवा आत्मप्रकाश चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहीची परब्रह्मा सुखे मानू येईल, जे सांचकारे परम, ना ते अक्षर निसीम, जे गावीचा निष्काम अधिकारी, जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, जेही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जितिले, ते निश्चित जेथ सुतले चेतीची ना, ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदाचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा, ते ऐसे कैसने झाले, जे देहीची ब्रह्मात्मा आले, हेही पुससी तरी भले, संक्षेप सांगो तरी वैराग्याचे ने आधारे, जेही विषय दवडून बहिरे, शरीर एकंदरे केले मन, सहजती ही संधी भेटी, जेथ भुलवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी, पारुखोनिया सांडुनी दक्षिण वाम, प्राणापान सम, चितेसी व्यम गामे करीती, तेथ जशी रत्युंदके सकळे, घेऊन गंगा समुद्री मिळे, मग एक वेगळे निवडू नये, तशी वासनांतराची विवचना, मग पैसे पारुखे अर्जुना, जे वेळी गगनिलयो मना पवने की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपपटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मनपण मुदल जाये, मग अहंभावादिक के आहे, म्हणून शरीराची ब्रह्मा होय अनुभवितो, आम्ही मांगाहन सांगितले, जे देहीचे ब्रह्मात्व पावले, तेने मार्गे आले म्हणून, आणि यमनियमाचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले, तेही आपण पै करून निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग
मग साच्याचे चिरूप होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू. जेथ बोलेला ऋषिकेशू तेथ अर्जुन सदोषू सदोषू म्हणून चमत्कारला. ते देखलिया कृष्ण जाणितले. मग हसोने पार्था ते म्हणितले, ते काही पाचित्त वाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देव पराचित्त लक्षणाचा राव. भला जाणितला जीभाव मानसू माझा. म्या जे काही वरुणे पुसावे ते आधीची कळले देवे. तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा. तो पवण्याहुनी पाय उतारा सोह पाजैसा. तैसा साख्यवणे प्रजाळा तरी आम्हा सारखी आभोळा. ऐथा आहाती काही परिकाळा तो सहा एवर म्हणून एक वेळ देवा. तोची पडताळा घे यावा. विस्तारेल तरी सांगावा साध्य तुझी. तव कृष्ण म्हणती हो का. तुझ हा मार्ग गमला निका. तरी काय झाले एकिंजो काय सुखे बोलो. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी. तरी आम्हासीची वाणी कायसी सांगवयाची. आधीच चित्तमायेचं वरील मिश झाले पढी यंताचे. आता ते अद्भुतपण स्नेहाचे एकवन जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवय स्नेहाची सृष्टी. हे असे नेणे जे दृष्टी हरीची मानो. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊन मातली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. हे बहु जे जल्पी जेल तेथ कथेसी फाकू होईल. परिस्नेह रूपान येल बोलवरी. म्हणून विसुरा काय येणे. तो ईश्वर आकळा वाकवणे. जो आपुले मान नेणे आपणची. तरी मागेला ध्वनी आणतो. मज गमला सावियाची मोहितू. जे बलात्कारे असे म्हणतो परिस बापा. अर्जुना जेणे भेदे तुझे का चित्त बोधे. तैसे विनोदे निरोपी जेल. तो काहीसया नामयोगो तयाचा कवन उपेगो. अथवा अधिकार प्रसंगो कवना येथ. ऐसे जे काही उक्त असे ये ठाई. ते आघवेची पाही सांगेन आत्ता. तू चित्त देऊन अवधारी. ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेले ते पुढारी. कथा आहे श्री कृष्ण अर्जुनासी. सांगून सांडोनी सांगेल योगू. तो योक्त करू प्रसंगो म्हणे निवृत्तीदासू. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगगर्भे नाम पंचमोऽध्याय. ओम श्री सच्चिदानंदपरमस्तु. ओम श्री ज्ञानेश्वर माऊली श्री जय श्री कृष्ण श्री भगवान विष्णुदेव की जय. जय जय ज्ञानेश्वर माऊली. अध्याय 5 इथे पारायण समाप्त झालेला आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर भक्तांनो, पारायण व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. जय जय ज्ञानेश्वर माऊली.